छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। शालेय पोषण आहारामध्ये मुदतबाह्य म्हणजेच एक्सपायर झालेल्या तेलाचा वापर केला जातोय। वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। तर मुदतबाह्य तेल वापरून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी असतो, मात्र या एक्सपायर झालेल्या तेलाचा वापर करून कोणतं पोषण या विद्यार्थ्यांना दिलं जाते असा सवाल उपस्थित होतोय। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। शालेय पोषण आहारामध्ये एक्सपायर झालेल्या तेलाचा वापर केला जातोय, त्याचा हे धक्कादायक असं दृश्य समोर आलं आहे। तर बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एक्सपायर झालेला तेल म्हणजे ज्याची मुदत संपलेली होती ते तेल या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये वापरलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तर धक्कादायक अशी घटना आपण बघू शकतो। या ठिकाणी शालेय पोषण आहार बनवला जातोय विद्यार्थ्यांसाठी, त्यांना पोषण मिळावं यासाठी, मात्र त्यासाठी वापरलं जाणार हे तेल जर आपण बघितलं तर ते एक्सपायर्ड झालेलं आहे, म्हणजेच मुदत बाह्य आहे आणि त्यानंतर सुद्धा हे तेल वापरलं जात आहे। त्यामुळे इथल्या जे मुलं या पोषण आहारासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर ज्या मुलांना हे पोषण आहार दिलं जातं, गोरगरीब घरातील ही मुलं असतात आणि त्यांच्यासाठी पोषण आहाराची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे। त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, मात्र हा जो पोषण आहार दिला जातोय तो खरंच पोषण करणारा आहे का असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होतोय। कारण या ठिकाणी जे तेल वापरलं जातंय ते मुदतबाह्य असल्याचं दिसतं। दरम्यान या विषयावर माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। लहान मुलांसाठी पोषण आहारामध्ये जे तेल वापरलं जातंय ते एक्सपायर्ड असल्याचं दिसतंय। नेमका काय प्रकार आहे हा आणि त्याच्यामध्ये काही कारवाई झाली आहे का? फरहाजी, काही दिवसांपासून शालेय पोषण आहारामध्ये जे खाद्यतेल वापरलं जातंय तर ते मुदतबाह्य आहे, म्हणजे ते एक्सपायर झालेलं आहे। मात्र तरी सुद्धा या ठिकाणी लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो गावकऱ्यांनीच उघड केलेला आहे। ज्या ठिकाणी संपूर्ण स्वयंपाक बनवला जातो त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन या नागरिकांनी तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर खाद्यतेलामध्ये जी काही तफावत आढळलेली आहे तारखामध्ये, तर हा स्पष्टपणे लेकरांच्या जीवाशी एक खेळच मानला जातोय। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर याकडे शिक्षण विभाग असेल किंवा मुख्याध्यापकांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। कारण तेल एक्सपायर होऊन कमीत कमी 5 ते 6 महिने झालेले आहेत, मात्र तरी सुद्धा याकडे कोणी पाहायला तयार नाहीये। मात्र गावकऱ्यांनी अखेर हे संपूर्ण प्रकार समोर आणलेला आहे। निश्चितच सचिन, पोषण आहारासाठी कोट्यावधींची तरतूद केली जाते आणि पोषण आहार दिला जातो असंही म्हटलं जातं, मात्र त्याच्यातून किती पोषण या मुलांना मिळतंय असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।